कसे आहात? मजेत ना? मी पण मजेत. तर शुभ दुपार, म्हणजे दुपार नाही झाली अजून, 12 वाजलेले आता, 11:15. तर मी आज बनवलेली आहे मटकीची भाजी, पोळ्या. आणि आमचे साहेब गेले कामाला. वीरची सकाळची शाळा होती, वीर पण आलेला आहे घरी. तर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे बरं का देव पण एखाद्याच्या मागे एवढा हात धुवून कावर लागतो बरं? एखाद्याला लहानपणापासून दुःख दाखवतो बरं का, आणि त्याला कोणीच हे राहत नाही बरं का. आई वडील वारले लहानपणापासून, जशी मैकाने सांगते तुम्हाला, लहानपणी आई वारली, वडील वारले 4थीत असताना. आणि जेव्हा आई वडील वारले ना, तेव्हा सगळ्या इच्छा मरल्या बरं का. म्हणजे इच्छा मरल्या नव्हत्या, पण मारण्या पडल्या हातानं. कारण की शाळा शिकायची खूप हौस होती बरं का, की आपण चांगली शाळा शिकू, आपल्या पायावर उभं राहू, हे माझं स्वप्न होतं लहानपणाचं बरं. पण आई वडील वारल्यामुळे ते स्वप्न तिथंच संपून गेलं. कारण आम्ही 4 बहिणी होते, एक भाऊ होता, आणि भाऊ ना खूप लहान होता तेव्हा आई वडील वारले तेव्हा. त्यानंतर मी ना सोचलं होतं की मला घर चांगलं मिळेल, म्हटलं सासू सासरे चांगले भेटले पाहिजे. कसं आई वडिलाची कमी भासणार नाही मला. पण असो, ते विषय सोडते मी, ते जाऊ द्या, दुसरं बोलते. तर जे स्वप्न पाहत गेली ते स्वप्न तुटत गेलं बरं का माझं. शाळा शिकायला भेटली नाही, तर त्याच्यामुळे मी आता व्हिडिओ बनायला सुरुवात केली बरं का. पण आता बी लोकांना त्याचा प्रॉब्लेम होतोय, काय तुम्ही व्हिडिओ बनवते. कारण लोकांना असं वाटतं की चांगली बाई व्हिडिओ बनवतच नाही बरं का, फालतू बाई व्हिडिओ बनवता. आता त्यांना मूर्खांना कोण सांगेन बरं की व्हिडिओ बनवणी एक कला आहे. आणि आता सरकारनं पण मान्यता दिली बरं का व्हिडिओ बनवण्यासाठी. तर माझ्यासारखे खूप अशा बाया आहे बरं का, की त्या व्हिडिओ बनवण्यासाठी घाबरता, की ते विचार करता की लोक काय म्हणतील. पण लोकांचा सोडावा विषय, कारण लोक बोलायला येतात, पोसायला कोणीच येत नाही बरं का. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचे असतील माझ्यासारखे, तुम्हाला थोडं पुढे जायचं असेल आपल्या आयुष्यात, कारण काही आपले असे स्वप्न राहतात की आपले ते पूर्ण होऊ शकत नाही काही कारणामुळे. जसं माझं स्वप्न होतं की मी चांगली शाळा शिकीन, परत हे करील, शाळा शिकीन, नोकरी करील, काहीतरी माझ्या पायावर उभी राहील. पण माझं ते स्वप्न पूर्ण झालं नाही काही कारणांमुळे, कारण लहानपणी आई वडील वारल्यामुळे, त्याच्यामुळे. पण आता मी कोणाचंच ऐकत नाही बरं का. माझे घरचे पण मला बोलत होते की असं तसं, पण मी म्हटलं की नाही, मला माझी ओळख निर्माण करायची आहे की बाई पण, स्त्री पण एक काहीतरी करू शकते बरं का आपल्या आयुष्यात. तिनं जर विचार केला ना, ती खूप काही करू शकते आपल्या आयुष्यामध्ये. तर तेच सांगायचं होतं मला, कारण आज माझं मन आहे ना खूपच असं विचलित झालेलं आहे बरं का. पण मी आहे ना माझ्या मनाला समजवलं की प्रत्येक गोष्ट करताना आहे ना लोक कधी पण नाव ठेवतात, आणि जेव्हा आपण पुढे जातो ना, तेव्हा तेच जे नाव ठेवणार आहे ना आपल्या पुढे करता. म्हणून लोकांचा कधी विचार करलं ना तर श्वास घेणं पण मुश्किल आहे बरं. त्याच्यामुळे लोकांचा जास्त विचार करू नका. आणि जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचे असतील तर तुम्ही पण नक्की बनवा आणि काहीतरी करून दाखवा. जे कोणी तुम्हाला कमजोर समजतं ना, त्यांना दाखवून द्या की बाई काही कमजोर नाही राहत बरं का. बाई मध्ये पण खूप हिंमत राहते, आणि ती पण आहे ना सगळं करू शकते. घरातलं काम बी करू शकते, बाहेर नोकरी बी करू शकते, पोरांना बी सांभाळू शकते, सगळं करू शकते बाई. त्याच्यामुळे आहे ना कोणाला घाबरू नका, आणि तुम्ही पण एक नवीन सुरुवात करा. जर माझ्यासारखे निराशमय झाले असतील तुम्ही, मी खूप निराश झाली होती बरं का, पण मला ना काहीतरी करून दाखवायचं आहे, त्याच्यामुळे मी हे व्हिडिओ बनवायचं सुरू केलेलं आहे. तर धन्यवाद, तेवढं सांगायचं होतं.